आपल्या मनात प्रश्न पडला पाहिजे की आपण जयंती साजरी का करावी, का करतो। जर ह्या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला मिळत नसेल तर आपल्या जयंतीला काही अर्थ उरणार नाही। खरं तर जयंती करणं म्हणजे काय करणं? जयंती करणं म्हणजे फक्त प्रतिमा पूजन करणं नव्हे किंवा आवाढव्य खर्च करून डीजे लावून दारू पिऊन नाचणं नव्हे। महापुरुषांची जयंती यासाठी करायची असते की महापुरुषांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये जो काही संघर्ष केलाय, जो काही त्याग केलाय, ज्या काही मानवहिताच्या गोष्टी केल्यात, त्या गोष्टी, ते विचार, ते महापुरुषांचं आचरण कार्य आपण आपल्या जीवनात आणणं, आपल्या आचरणात आणणं आणि तसा आपण जीवन प्रवास करणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी जयंती असतात। कारण एकदा माणूस गेला, आपण मरतो, आपण मेल्यानंतर आपल्याला कुणी विचारत नाही। पण गेले 350 वर्ष होऊन गेलं, 350 नसत 350 400 वर्ष होऊन गेलं। छत्रपती शिवाजी महाराजांना, भगवान बुद्धांना 3-3.5 हजार वर्षाच्या फार जास्त झाले, तरी पण आज आपण ह्या महामानवांना आज त्यांचं पूजन करतो, त्यांच्या इतिहासाचं जागरण करतो, त्यांची पुस्तकं वाचतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो। का करतो? त्यांची आठवण आपण का काढतो? कारण त्यांचं कार्य तसं आहे। आपण सुद्धा त्याचप्रमाणे जीवन जगलं पाहिजे, जेणेकरून 4 लोकांनी निदान आपल्याला चांगलं तरी म्हणलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सांगायचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 साली त्यांचा जन्म झाला। खरं तर त्यांच्या आई, आपल्या प्रत्येक जणाची आई हे पहिली गुरु असते। तसंच माँसाहेब जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या गुरु होत्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु जगद्गुरु तुकोबाराय होते। महापुरुषांचे विचार आपल्या आयुष्यामध्ये जीवन घडवण्यासाठी किती महत्वाचे असतात हे आपल्याला शिवचरित्रातून लक्षात येते। छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळी स्वतःचं आयुष्य जगलं, त्यावेळी जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाला अभिप्रेत असं जीवन जगले। त्यांचा ज्या प्रमाणे अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी जीवन मंत्र दिलेले आहेत, आचरण करण्याच्या पद्धती दिल्या आहेत, त्याच पद्धती छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या जीवनात अंगीकारल्या आणि स्वराज्याची वाटचाल सुरू केली। आपल्या सगळ्यांना प्रश्न पडतो की आपण गरीब आहोत, मी उद्योग व्यवसाय उभा करू शकत नाही, माझ्याकडे भांडवल नाही, माझ्याकडे हे नाही। मला जर एखाद्या ठिकाणी उद्योग व्यवसाय उभा करायचा असेल तर माझा तेवढा पब्लिक कॉन्टॅक्ट नाही किंवा तेवढा जनसंपर्क नाही, तेवढी माणसं माझ्याकडे नाहीत, हा प्रश्न आपल्या लक्षात येतो। ज्यावेळेस 10-10 लाखाचे 5-5 लाखाचे उद्योग व्यवसाय आपल्याला उभा करायचे असतात, त्यावेळेस आपल्याला प्रश्न पडतो की मी गरीब आहे। पण तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर जर एकदा तुम्ही नजर मारली तर तुमच्या गोष्ट लक्षात येईल की छत्रपती शिवाजी महाराज हे सरदार पुत्र होते। छत्रपती शिवाजी महाराजांकडे असं ज्याप्रमाणे आता स्वराज्य निर्माण त्यांनी केलं, त्या स्वराज्यात जेवढी त्यांचं सैन्य दल होतं, जेवढं त्यांचं साम्राज्य होतं, त्यावेळेस स्वराज्य निर्माण करताना तेवढं त्यांचं सैन्य दल किंवा साम्राज्य नव्हतं। ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि ही गोष्ट तुम्हाला उद्योग व्यवसाय उभा करताना खूप महत्वाची प्रेरणा देईल। ज्यावेळेस त्यांनी स्वराज्य निर्माण केलं, त्यावेळेस स्वराज्याची सुरुवात करताना त्यांच्याकडे फक्त 4 ते 5 मावळे होते। त्या 4 ते 5 मावळ्यांना मिळून त्यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि त्यांनी हे स्वराज्य सुरू करण्यासाठी सुरुवात केली। 4-5 मावळे, पण त्याची ताकद काय होती माहिती आहे का तुम्हाला? सगळ्यात महत्वाची ताकद होती त्यांचं एकमेकांविषयी असणारं प्रेम आणि आदर। छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे तुम्ही इतर ठिकाणी जर बघितले, भारतामध्ये अनेक राजे होऊन गेलेत, पण त्या प्रत्येक राजानं मी स्वतः राजा आहे आणि इतर असणारे सैनिक हे फक्त सैनिक आहेत, एवढं त्यांचं रिलेशन होतं राजांचं। आता समजा उदाहरणार्थ मी राजा आहे, तुम्ही सैनिक आहात, तर तुमचं रिलेशन आणि माझं रिलेशन फक्त राजा आणि सैनिक राहील। पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात तसं नव्हतं। कुठलाही माणूस असू द्या, तो रयत असू द्या किंवा सैनिक असू द्या, छत्रपती शिवाजी महाराज त्या प्रत्येक माणसावर स्वराज्यामधील प्रत्येक माणसावर जीवापाड प्रेम करत होते। आणि एक लक्षात घ्या, ज्याप्रमाणे आपण एकमेकावर प्रेम करू आणि संघटित राहू, तेवढी ताकद आपली वाढते। सुरुवातीला 5-6 मावळे होते, पण त्या मावळ्यामध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये एक निष्ठता होती, प्रेम होते एकमेकांविषयी। आपण कधी प्रश्न केला का? जिवाजी महाले छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ते म्हणजे हे आपले जिवाजी महाले ज्यांनी दानपट्टा मारून सय्यद बंडाचा हात काढला, म्हणजे माझ्या भाषेत मी तुम्हाला सांगतो। मग मला सांगा, एवढं जीवाची पर्वा मावळे करत नव्हते,
नंतर शिवाकाशीत ज्यांना आपण प्रति छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो, ते त्या औरंगजेबाच्या दरबारात स्वतः शिवाजी होऊन राहिले होते आणि त्यांनी ते म्हणजे सैन्याने त्यांना म्हणजे विरुद्ध म्हणजे काय म्हणतात त्याला, ते आपण थोडक्यात असं म्हणू की दुश्मन सैनिक जे होते मोगलांचे, त्यांनी ते प्रति शिवाजी असणारे शिवाकाशीत यांची हत्या केली. मला सांगा, विचार करा तुम्ही, जर मावळे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जीव द्यायला तयार होते, त्यांच्यासाठी अहोरात्र झटू शकत होते, म्हणजे विचार करा तो छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे राजा कसा असेल. आपल्या जगात अनेक राजे झाले, पण असा राजा तुम्ही बघितला का जो रयतेसाठी त्यांच्या हृदयाचा एक दिवा ठरला आणि प्रत्येक रयतेच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एक अशी महत्वाची जागा होती. म्हणूनच रयत आणि मावळे हे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जीव द्यायला तयार होते. आज आपण बघतो भावकीमध्ये पाहुण्यामध्ये थोड्या थोड्या गोष्टीला आपण भांडणं करतो. अर्ध्या जमिनीच्या एका बांधामुळे आपण एकमेकाची डोकी फोडायला तयार होतो. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात तसं नव्हतं. लोक स्वराज्यासाठी झटायची, तिथं त्यांचा वैयक्तिक स्वार्थ नव्हता, फक्त स्वराज्यासाठी. जर छत्रपती शिवाजी महाराजांनी जर ठरवलं असतं तर आपल्या भारतामध्ये ही आदिलशाही, मोगलशाही आणि जे काही कर्मठ लोक होते, जे धार्मिक उन्माद करणारे, ह्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांनी हाताखाली धरून त्यांनी आयुष्य आरामात शिवाजी महाराज जगले असते. काय गरज होती त्यांना अंधाऱ्या रात्री लढाया करणं, स्वतःच्या घरापासून दूर जाऊन लढाया करणं, एवढे मावळे जवळचे त्यांचे शहीद होत होते, काय गरज होती. त्यांनी जर ठरवलं असतं की आयुष्य चांगलं जगायचं तर शिवाजी महाराज जगले असते. पण नाही, त्यांना स्वराज्याची व्याख्या माहित होती, त्यांना गुलाम होऊन जगणं मान्य नव्हतं. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं, कारण ज्यावेळेस आदिलशाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या ठिकाणी ज्यावेळेस आदिलशाही फोफावत होती, मोगलाई वाढत होती, त्यावेळेस गोष्ट त्यांच्या लक्षात आली की ही आदिलशाही, ही मोगलाई आपल्या लोकांना स्वातंत्र्य देऊ शकत नाही. आपले लोक कोण? आपले लोक म्हणजे फक्त हिंदू आणि मुसलमान नाही, तर इथं जगणारे 18 पगड जाती हे आपले लोक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष होते. धर्मनिरपेक्ष म्हणजे ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे कुठल्याही शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांच्या स्वराज्यामध्ये कुठल्याही धर्माच्या व्यक्तीला त्रास होत नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांना जेवढा हिंदू प्रिय होता तेवढाच मुसलमान देखील छत्रपती शिवाजी महाराजांना प्रिय होता. म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये हिंदू सोबत मुस्लिम मावळे देखील होते आणि त्या सर्वांना आपण मराठा म्हणतो. मराठा म्हणजे कोण? ज्यांनी ज्यांनी स्वराज्यासाठी लढले ते सर्व मराठे. आज जर महाराष्ट्राच्या बाहेर आपण गेलो तर आपल्याला बाहेर राज्यातील सर्व लोक मराठा म्हणतात. त्या टायमाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याला नाव पडलं मराठा, मावळा ते शब्द. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये धर्मनिरपेक्षता होती. तीच धर्मनिरपेक्षता आपण सुद्धा आपल्या जीवनात वापरणं गरजेचं आहे. कारण आज आपण बघतो, आज प्रत्येक जात एकूणमेकाचा वैरी झालेला आहे. सर आज एकूणमेक कुठं ना कुठं सोशल मीडियावर बघतो, अनेक ठिकाणी बघतो, कुणी ना कुणी कुठल्या ना कुठल्या कास्ट विषयी काही ना काही मतं व्यक्त करतंय. आज दंगली घडत आहेत, खूप म्हणजे विचित्र प्रकार घडत आहे. तर आपण हे न होऊ देता आपण भारताचं भविष्य आहोत. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मांना एकत्र केलं आणि स्वराज्य निर्माण केलं, त्याचप्रमाणे आपल्याला देखील सर्व जाती धर्मातील मित्रांना एकत्र करून एक नवीन वाटचाल करणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी, तुम्हाला एक गोष्ट लक्षात सांगतो की त्यांनी शिवाजी महाराजांनी आयुष्यामध्ये कधीच अंधश्रद्धा पाळली नाही. त्याचं कारण सांगतो की मी लहान होतो, लहान असताना मांजर जरी वाट आडवं गेली तरी आम्ही 2 पाऊल 3 पाऊल मागे यायचो. कारण आम्हाला तेव्हा माहित नव्हतं की बाबा हे अंधश्रद्धा वगैरे म्हणजे असं काही कळत नव्हतं. पण ज्यावेळेस आम्ही 4 पुस्तकं वाचायला लागलो, चांगल्या लोकांच्या संगतीत आलो, त्यावेळेस आमच्या गोष्ट एक लक्षात आली की अंधश्रद्धा असं काही नसतंय. ज्या माणसाला स्वतःच्या बुद्धीवर आणि मनगटावर विश्वास आहे तो माणूस अशा किती अंधश्रद्धा तो मातीत गाडू शकतो आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकतो. मला सगळ्यात एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की अंधाऱ्या रात्री, अमावस्येच्या रात्री आपण बाहेर पडायला येतो, पण त्याच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच अमावस्येचा फायदा घेऊन आपल्या स्वराज्यामध्ये कित्येक किल्ले जिंकून आणलेले आहेत. त्याच्यामुळे आपण सुद्धा अंधश्रद्धा पाळायची नाही. आपण सुद्धा शिवाजी महाराजांप्रमाणे आचरण करायचं, अंधश्रद्धेला मूठ माती द्यायची. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्त्री कुठल्याही जाती धर्माची जरी असली
ती मुस्लिम असो किंवा हिंदू असो, छत्रपती शिवाजी महाराज नेहमी त्या स्त्रियांचा आदर करायचे, कारण अशी शिकवण त्यांना राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ आणि महाराज शहाजीराजे यांची शिकवण होती. आपण बघतो आपल्याला मुली दिसल्या की शिट्या सुचतात, तसं नाही, प्रत्येक स्त्रीचा आदर झाला पाहिजे. आज अनेक ठिकाणी मध्ये सर मणिपूरमध्ये घटना घडली, स्त्रियांची नग्नदिंड काढण्यात आली, पण तरी पण आपण काही बोलत नव्हतो, आपण शांत बसतो. एक लक्षात ठेवा, तुम्ही जर अन्यायाच्या विरोधात बोललो नव्हतं तर अन्याय तुमच्यावर अटॅक करेल. त्याच्यामुळे अन्यायावर बोलत चला, कुणाला विनाकारण त्रास देऊ नका. अन्याय होत असेल तर अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. जर तुम्हाला अन्यायावर वाचाच फोडता आली नाही तर अन्याय असाच वाढेल. ती गोष्ट आपण शिवाजी महाराजांच्या काळात शिकणं गरजेचं आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही आणि मोगलशाही यांच्यावर आसूड उघडून म्हणजे त्या टायमाला तलवारीनं लढाई करून आपल्याला स्वराज्य दिलं. पण आज ढाल तलवारीचा काळ राहिलेला नाही. जर आता ही भाषण ऐकल्यानंतर जर कुणी तलवार घेऊन इथून चाललं तर ते खूप विचित्र होणार आहे. आताची लढाई ही ढाल तलवारीची नाही, आताची लढाई ही बुद्धीची आणि टेक्नॉलॉजीची. बुद्धी तर प्रत्येक काळाला गरजेचीच आहे, पण आता बदल झालेला आहे. आता आपल्याला ढाल तलवारीपेक्षा लेखणी, पेन, लॅपटॉप, पुस्तक आणि तंत्रज्ञान ह्या सगळ्यांची एकत्रित सांगड घालून आपल्याला आपलं आयुष्य जगायचंय. कारण आता जर तुम्ही जर कायदा हातात घ्यायला, ठीक आहे, तुमच्यावर अन्याय होतोय, मग तुम्ही जर डायरेक्ट जर हत्यार शस्त्र जर घेतलं आणि जर कुणावर अटॅक केला तर तुमच्यावर गुन्हा नोंद होऊ शकतो. कुणाच्या भडकिवण्यानं भडकू नका आणि स्वतःचं करिअर मातीत घालू नका. तुम्ही कायद्याचा आधार घ्या, मोठं उच्च शिक्षित व्हा, उद्योजक व्हा आणि एक वेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःचा ठसा उमटवा. कायदा तुमच्या सोबत आहे. आज आपण एमसीडी तिथं आलेलो आहे. आज तुमचं या सर्वांचं सीएनसीचं प्रशिक्षण आहे 45 दिवस निशुल्क. हे फक्त तुम्हाला मिळालं बाबासाहेबांमुळे. मग बाबासाहेबांनी काय केलं? बाबासाहेबांनी कुणाला मारीत सुटले का? हाणलं का? कुणाला घेतली का बंदूक हातात? नाही. त्यांनी काय केलं? हातात काय घेतलं? लेखणी घेतली आणि त्यांनी लेखणीच्या जोरावर आणि पुस्तकाच्या माध्यमातून ह्या देशाला नवीन दिशा दिली. आणि ती दिशा कोणती आहे? भारताचं संविधान. आणि संविधानामध्ये काय आहे? धर्मनिरपेक्ष. म्हणजे काय? सगळ्या धर्माचा आदर केला जाईल, कुठल्याही धर्माचं कटुता मनात बाळगली जाणार नाही. आणि हीच शिकवण कुणाची होती? छत्रपती शिवाजी महाराजांची. हीच शिकवण कुणाची होती? राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंची. तीच शिकवण आपल्याला पुढे घेऊन चालायचं आहे. मला याच्यानंतर असं म्हणावं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज हे कधीच जात धर्म मानत नव्हते. त्यांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी ज्याप्रमाणे सगळ्या लोकांना सोबत घेतलं, तुम्हाला पण तीच करावं लागेल. मी मागाशी तुम्हाला म्हणलं की आपण घाबरतो की मला उद्योग व्यवसाय उभा करायचा आहे, पण माझ्याकडे मॅन पॉवर नाही, माझ्याकडे आर्थिक परिस्थिती नाही. शिवाजी महाराज जर सरदाराचे पुत्र असताना जर स्वराज्य निर्माण करू शकतात तर आपण त्यांचेच वारसदार आहोत ना. आपण शिवराय फुले, शाहू आंबेडकरांचे वारसदार आहोत. मग आपण फक्त जयंत्या करणं एवढ्यापुरतच आपण सीमित नाही राहिलं पाहिजे. तर त्यांच्या इतिहासाला या जयंती दिनी उजाळा देणं गरजेचं आहे. आपल्या घरामध्ये काही असेल अगर नसेल, परंतु महापुरुषांच्या विचारांच्या पुस्तकाचं कपाट सर असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर महापुरुषांच्या विचारांची पुस्तकं जर वाचली तर तुम्हाला कधीच प्रश्न पडणार नाही की मी खूप गरीब आहे, माझ्याकडे माणसंच नाहीत, पैसेच नाहीत, मग उद्योग व्यवसाय कसा उभा करावा, मी नवीन गोष्ट कशी करावी, हा प्रश्न तुम्हाला कधीच पडणार नाही. कारण तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला महापुरुषांच्या पुस्तकात मिळतील. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज योग्य मॅनेजमेंट, सरांनी मागाशी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज वेळेचं व्यवस्थित नियोजन करायचे. आपण बघतो की आपला तास वेळ आपण मोबाईलवर वाया घालवतो. मला काय म्हणायचंय, 4 पैसे जर तुम्हाला मोबाईलवर मिळत असतील चांगल्या मार्गाने, उदाहरणार्थ तुमच्या व्यवसायाचं मार्केटिंग करून जर तुम्हाला पैसे मिळत असतील तर तुम्ही बिनधास्त मोबाईलवर तुमचा वेळ घालवा. परंतु जे सध्याला आले जंगली रमी वगैरे असे काही जे मटकाचे ऍप आहेत, ह्याच्यावर तुमचा वेळ घालून स्वतःचं वाटोळ करून घेऊ नका. तुमच्या मोबाईलचा, सोशल मीडियाचा वापर तुमचं स्किल लोकांना कळण्यासाठी तुम्ही त्याचा वापरा. तुमचं जे काय प्रोडक्ट असेल ते प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचा वापर करा. आणि मोबाईलवर ज्यावेळेस तुम्हाला एखादा मेसेज येईल, जो मेसेज 2 समाजात तेढ निर्माण करतो, अशा कुठल्याही मेसेजला पुढे फॉरवर्ड करू नका. त्या मेसेजची खात्री करा. वाटलं तर तशा एखाद्या मेसेजवर तुम्ही गुन्हा देखील नोंद करू शकता. त्यामुळं ह्या राष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांना गुन्ह्या गोविंदानं राहायचंय, सगळ्या जाती धर्मांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचंय.
कारण आपल्याला भारत महासत्ताक बनवायचा आहे. आणि हा भारत महासत्ताक केव्हा बनू शकतो, जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेली शिकवण आणि त्यांनी मांडलेला इतिहास याच्यातून ज्यावेळेस आपण प्रेरणा घेऊ आणि ही प्रेरणा ज्यावेळेस आपण पुढे घेऊन जाऊ, तेव्हाच खऱ्या अर्थानं भारत महासत्ताक होणार आहे. त्याच्यामुळं मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. शेवटच्या 2 मिनिटात माझे काही महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जे स्वराज्य दिलंय ते स्वराज्य आपल्याला अबाधित ठेवायचंय. त्यांनी ज्याप्रमाणे स्त्रियांचा आदर केला तोच आदर आपण स्त्रियांबद्दल मनात ठेवणं खूप गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज अंधश्रद्धा मानत नव्हते, आपण देखील मानायची नाही. त्यांनी आमुष्य रात्री लढाया केल्या. आपण आपलं जर एखादं काम असेल, आपल्याला जर घरातून किंवा आपल्या मित्र परिवारातून कोणी सांगत असेल की आज आमुष्य जाऊ नको, ऐकायचं नाही. आपलं जे काम आहे ते काम करायचं. त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या वेळेला महत्व द्या. तुम्ही अंधश्रद्धा कर्मकांडाला महत्व देऊ नका आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप खूप प्रगती करा. जाताना एवढं सांगतो पुन्हा एकदा, विद्यार्थी आता तुम्ही कसं आहे विद्यार्थीचं, मी पण एक विद्यार्थी, तळमळीनं तुम्हाला एक सांगतो की जातीय दंगली, धार्मिक दंगली आणि स्त्रियांची छेड काढणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टीतून लांब राहा. व्यसनापासून लांब राहा, मटका वगैरे ह्या गोष्टीतून लांब राहा. कारण मित्रांनो, ह्या गोष्टीचा एकदा जर स्वतःवर परिणाम झाला तर आयुष्य उद्ध्वस्त होतं आणि ज्याच्यावर ह्या गोष्टीचा परिणाम होतो, जो ह्याच्यातून बाहेर पडत नाही तो महापुरुषांच्या विचाराचा वारसदार नाही. त्याच्यामुळं आपण शिवराय फुले शाहू आंबेडकरांचे वारसदार आहोत, विचारांचे वारसदार आहोत. आपल्याला त्यांचं कार्य भगवान बुद्धापासून ते गाडगे बाबापर्यंत सर्वांचे विचार आपल्याला पुढे घेऊन जायचे. या ठिकाणी तुम्ही सर्वांनी माझे 2 शब्द शांतचित्ताने ऐकून घेतले त्याबद्दल सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. आणि मला खरं तर मी जरी आयोजक असलो जिल्हा MCDचा धाराशिव टीमचा, तरी तुम्ही शांत बसून ऐकणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ह्यासाठी देखील मी पुन्हा एकदा तुमचे आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपले असे मी जाहीर करतो.